लेकचे आहोत आता. आणि हा वरती गेल्यानंतर हा एक लेक आहे. ही आतमध्ये जी आहे ती येऊरची, ती येऊर लेक, बरोबर. येऊर लेक म्हणजे हा आहे की हा आहे मग, कारण हा आहे याच्या नजदीकला आहे ते मला माहित आहे. येऊर तुमचं ऑफिस कुठे आहे? ऑफिस इथे. हा मग हाच आहे. येस. ठीक आहे ना. तर हा आपला हा जो लेक आहे, आता लेक जो आहे आपण कसं मेंटेन करतोय येऊरचा लेकला, हा येऊर लेक तर आपल्याकडेच आहे आणि इथे मला दिसतंय काही रेसिडेन्शियल एरियाज. मग त्याच्या निमित्ताने हा लेक काही हे होते का, त्याच्यात त्यांचा सीवेज वगैरे काही येतोय का, याबद्दलच. म्हणून हा जो लेक आहे ह्याचा आपण MPCB हे करून त्याचा एनालिसिस रिपोर्ट हवा आहे. ठीक आहे ना. आणि आता इकडनं क्रीक एरिया कुठे आहे, किती लांब आहे, किती एरिया, थोडा लांब म्हणजे किती डिस्टन्स, 2 किलोमीटर 5 किलोमीटर किती आहे? क्रीक एरिया आपल्या इथून कमीत कमी 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. पण आपण आता कसं, जसं आपण रिव्हर बेसिन अप्रोच करतोय तर उल्हास रिव्हर बेसिन अप्रोच आपण त्या बेसिन अप्रोचनी करतोय. म्हणजे त्या लेक, सपोज आपल्या इथे उल्हास क्रीक आहे जी वसई क्रीक कडे जाते, तर त्या ती म्हणजे जी पाणी आपलं सर्व फ्लो होऊन तेथेच त्या क्रीककडे जातात. तर म्हणूनच आपल्याला हे बघायचं आहे की आपला ग्राउंड वॉटर पर्क्युलेशन आपण किती करू शकतोय आणि आपला जो एरिया आहे त्याच्यात आपण म्हणजे ग्रीन कव्हरसाठी आपण काय केलं. सॅटेलाइट इमेजेस जर मला टाइम टू टाइम जर मिळालं त्यातनं आपल्याला समजेल. म्हणजे 20 वर्षात तर आपल्याला गुगल अर्थवर मिळूनच जाते सॅटेलाइट इमेजेस त्यातनं. आणि आपण काय काय केलं ह्या एरियामध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी. म्हणजे आता आपला जो हा एरिया, हा रिझर्व्ह फॉरेस्ट एरिया आहे आणि वाईल्ड लाईफ आहे की वाईल्ड लाईफच आहे. मग त्याच्यात पण आपण किती प्रकारच्या काय काय केलं की जेणेकरून ॲनिमल्स, बर्ड्स, इन्सेक्ट्स हे अट्रॅक्ट होत आहेत अशा प्रकारचा. आणि स्कीम्स काय काय राबवलं या म्हणजे 5-6 वर्षात, ते जर तुम्ही एक्सप्लेन केलं जास्त बरं होईल. त्याच्यामध्ये आपण म्हणजे वॉटर कन्झर्वेशनसाठी SMC म्हणजे दगडी बांध वगैरे या पद्धतीचे आपण हे केले. दगडी बांधचं म्हणजे बंधारे, छोटे छोटे बंधारे, म्हणजे जिथून ती फॉल होते ते तिकडनं आपण ते केलं. हो. किती केले तसे? नाल्यामध्ये 2-3 वर्षामध्ये केले, तरी पण 200-300 तरी केले. नाही पण किती स्ट्रेच आहे ती, म्हणजे किती स्ट्रेच मध्ये आपण किती बंधारे? कारण जास्त मी सांगू, आता काल पण जेव्हा रबाळेला होती तिथे तुम्ही लोक खूप सारा बंधारे बांधतायत, पण कारण ती मातीची जी फ्लो आहे ते येऊन बंधारा पूर्ण पॅक होते आणि डिसिल्टिंग आपण करत नाही म्हणून ती रन ऑफ जाते. तर त्यामुळे आपण पिरियॉडिकली ते पण स्वच्छ केलंय का त्याच्या पण, कारण त्याच्यामुळे पर्क्युलेशन पण आपलं खराब झालेलं आहे. इव्हन आपलं जर सपोज हा लेक आहे, हा लेकचा पण आपण डिसिल्टिंग किती फ्रिक्वेंटली केलेलं आहे किंवा स्वच्छतासाठी आपण काय करतो का? लेकचं आपण कधी स्वच्छता केलं नाही आणि पण डिसिल्टिंग पण केलं नसणार, तर त्यामुळे त्याच्या पण हे कमी झालं असणार. म्हणूनच मी म्हणते सॅटेलाइट इमेजेस थ्रू आपल्याला समजते की त्याची ऍक्च्युली बाउंड्री किती होती, डिमार्केशन प्रमाणे टोटल किती होते आणि किती त्याच्यात आता सिल्ट वगैरे म्हणजे बरोबर आहे त्याच्यामध्ये. आणि कसं आहे, हा जो लेक आहे हा तो म्हणजे रेसिडेन्स एरियापासून थोडा लांब आहे आणि एअरफोर्स स्टेशन नियर बाय एअरफोर्स स्टेशन, त्याच्यामुळे तिथे जास्त लोकांचा नाहीये वापर नसेल. पण आपला हा हिली रिजन आहे की नाही, पावसाच्या वेळेला माती वाहून येते. आपण CCT वगैरे काही केलं नॅशनल हिल रिजनला, तर त्यामुळे ती माती थांबत नाही आणि सर्व माती मग ते खाली येते. आणि तुम्ही जेवढा याच्यात सपोज हे बांधलंय, हा आहे का तुमच्या ते हिलचं, ते तुम्ही जे बोलले जिथे बंधारा बांधला त्याचा स्ट्रेच कुठे आहे, त्याच्यावर कुठे दिसते का? इथे नाही, बंधारे वगैरे आम्ही इथे नाही, इकडे. हा तर ठीक आहे, इथे इथून हिल्सचा इथूनच केला असणार. हा तर मग जे केलं त्याच्या पण तुम्ही बघा ना की किती ते मग सपोर्ट करते या लेकला, कारण पूर्ण पाणी तर रन ऑफ होऊन जातं. तेच मी म्हणते, कारण कधी बांधलं गेलं ते बंधारे आणि त्याच्यात किती माती साचलेलं आहे ते काढून. कारण मेन उद्देश आहे की आज पर्क्युलेशन, ग्राउंड वॉटर पर्क्युलेशन वाढवायचं आणि ऍट द सेम टाइम आपल्या लेक मध्ये पण पाणी, इकडचं पाणी कुठे सप्लाय होतो प्यायला काही नाही. हा लेक असंच आहे, पण ह्याच्यामुळे काही आपल्या फ्लडिंग वगैरे होऊन जातो असं पावसाच्या वेळेला, असं पण काही नाही. म्हणजे त्याची होल्डिंग कॅपॅसिटी भरपूर आहे. हा, आणि मग ती एक्सपान्शन होत नाही, म्हणजे असं वाहून जात नाही, पूर्ण भरत नाही का पावसाच्या वेळेला? भरतो तो, परंतु तो खोलगट भागात असल्यामुळे तर ती पूर्ण तिथेच राहते. पण तसं असल्यामुळे काय होणार, या सगळ्या बाजूचा मग माती त्याच्यात आले, तर ते थोडंसं ते पण बघणं गरजेचं आहे की किती काय आहे. म्हणजे ती माती काढून मग आपण आपल्या फॉरेस्ट रिजनला झाडांना देऊ शकतो आणि त्याची खोल वाढू शकतो, म्हणजे पर्क्युलेशन क्षमता आपण अजून वाढवू शकतो. आणि ह्याच्यामुळे किती ग्रीनरीला किती सपोर्ट झालं
कारण मेन आहे की जेवढा ग्रीनरी होईल तेवढा आपला. आणि एन्क्रोचमेंटचं मला सांगा, याच्यात एन्क्रोचमेंटचं किती आहे? नाही, इथे एन्क्रोचमेंट नाहीये. आणि आपल्याला बाउंड्री वॉल्स आहेत, पूर्ण फेन्सिंग आहे या पूर्ण? बाउंड्री वॉल संपूर्ण नाही नाही. आहे. हा, मग तेच ना, कारण प्रॉब्लेम हाच आहे. मी जिथे पण गेली की आपण बाउंड्री वॉल किंवा फेन्सिंग केलेलं नाही. आणि मोस्ट ऑफ द प्लेसेस कुठेही बोर्ड वगैरे जे लावायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त या मॅप मध्ये नाहीये. एक टिकुजिनेवाडी मानपाडा, तिथे एक लेक आहे. हा, तो जे पण टिकुजिनवाडी पण आपल्या याच्याकडे नाही ना, ते बाहेर आहे. बाहेरचं आहे ना. परंतु आतमध्ये तिथे आपला रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये एक लेक आहे. हा, तिथे आहे का? बघू शकता. हो, हा, तो पण ठीक आहे, ठीक आहे. पण मेन आमच्यासाठी मेन असं आहे की आपण हा जो डिमार्केशन आणि एन्क्रोचमेंट किती आहे ते सांगा. याच्यात एन्क्रोचमेंटचा किती झालं? एन्क्रोचमेंटचा विषय असा आहे की जो आमचा पाचपाकडीचा जो मेजर पार्ट आहे, हा पाचपाकडीचा आहे, पण याच्यात नाहीये का? इकडे हा, पाचपाकडी. हा, इकडे जो आहे हा एन्क्रोचमेंटचा मेजर पार्ट आहे. तर इकडे तलाव वगैरे नाहीये. नाही, प्रॉब्लेम तलावचा नाही, आपला वनाचा क्षेत्र आहे. तर त्याच्यात तर वन ऍक्टिव्हिटीजच व्हायला पाहिजे, एन्क्रोचमेंट तर व्हायला नको. आणि वनच्या हातात जसं आता RO असू द्या की RFO असू द्या, सगळ्यांना म्हणजे एक पॉवर आहे FIR करायचा किंवा त्याच्यावर ऍक्शन घ्यायचा. मग काय आपण चुकतो की एवढा मग परत एन्क्रोचमेंट वगैरे होतोय आणि एवढा आपल्याला एक मोठा लॉस आहे ना. ह्या फॉरेस्ट भागाचा जर ग्रीनरी पण कमी झाला तर एकतर अर्बनायझेशन एवढं वाढतंय आणि एन्क्रोचमेंटमुळे परत ही ग्रीन पार्ट पण पूर्ण कॉन्क्रिटाईज होते. तर त्याच्यासाठी आपण काय करतोय टाइम टू टाइम? आणि कधीपासूनचा एन्क्रोचमेंट आहे? जुने आहेत, पण जुने पण त्याचा सगळा सर्वे झालेला आहे आमचा. आणि मग ते पण आता नवीन एन्क्रोचमेंट नवीन म्हणजे हा 10 वर्षाचा कुठेतरी असेलच ना. हे 20 वर्षाचे ठीक आहे, 20 आहे, पण आता पण काहीतरी वाढलं असेल ना त्याच्यात. जर मला सॅटेलाइट इमेज थ्रू तुम्ही चेक करू शकणार की आधी किती होतं आणि आता किती वाढलंय, त्याच्यातनं आपण बोलू शकणार की आता परत झालंय की नाही झालं. असं सुपरफिशियली आपण नाही हे करू शकत ना. म्हणून आपण थोडासा आपला विचार कसा आहे की फॉरेस्ट रिजन हॅज टू बी प्रोटेक्टेड. जसं आता काल गेली होती 2 ठिकाणी बुलेट ट्रेनचा होता. आता बुलेट ट्रेनचा जेव्हा रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये होता आणि वाईल्ड लाईफचा, आता ब्लास्टिंग वगैरे तर आपल्या वाईल्ड लाईफ मध्ये अलाउड नाहीये. तर ब्लास्टिंग झोन असेल तर त्याच्यात कसं प्रिकॉशन घेऊन ती इन्फ्रास्ट्रक्चर कसं करायला पाहिजे त्याच्यावर आपलं लक्ष असायला पाहिजे. तर ह्या सगळ्या थोडासा जसं आता आपला पण चालू आहे मुलुंड आणि गोरेगाव, ती टनल पण आपली चालली आहे. तर ती कोणाकडे आहे ते? नाही, पण अंडर होम विच RFO किंवा आपल्याच अंडरमध्ये. मग तिथे पण तुम्ही बघा, कारण तिथे पण जी ब्लास्टिंग वगैरे होते टनलचा, कारण आपला वाईल्ड लाईफ फॉरेस्ट आहे आणि तिथे ब्लास्टिंग वगैरे नको, कारण त्यातनं अॅनिमल्सला किती इम्पॅक्ट होतो. मग त्या इम्पॅक्ट स्टडी आपण केलाय का? किंवा त्या इन्फ्रास्ट्रक्चर वालेला तसं प्रकारचा सब्जेक्ट टू कंडिशन लावून दिलं आहे का आपण? आता दिलं असेल तर आपण कसं सुपरविजन ठेवलं त्याच्यावर की त्यांनी तसं प्रकारचंच टेक्नॉलॉजी वापरला जेणेकरून खूप आवाज नाही आणि वाईल्ड अॅनिमल्सला इम्पॅक्ट होणार. आणि आपल्याकडे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट केलं गेलंय आधी, त्यांना ते जेव्हा दिलं गेलं, कारण हा पूर्ण इको सेन्सिटिव्ह झोन आहे पूर्ण. मग त्याच्यासाठी तर इम्पॅक्ट असेसमेंट केलंच असणार. ज्या बेसिक त्यांना रिक्वायरमेंट्स आहेत, परमिशन्स त्या त्यांनी फॉलो केलेल्या आहेत, त्या आपल्याला म्हणजे त्या परमिशन्स तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परमिशन. मी आता फॉरेस्टचा जो आपला रिझर्व्ह फॉरेस्टचा आहे, रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये हे सगळं केलं जात आहे. वेदर इट इज अंडरग्राउंड ऑर इट इज अबाव, आपला रिझर्व्ह फॉरेस्ट मधून आहे. तर त्यामुळे याच्यात जर वाईल्ड लाईफचं आहे तर वाईल्ड लाईफच्या साठी आपण काय प्रिकॉशनरी मेजर त्यांना काय दिलं? कारण नॉईज किती पर्यंत व्हायला पाहिजे, ब्लास्ट किती व्हायला पाहिजे, कधी व्हायला पाहिजे. कारण रात्रीच्या मी जे काल होती तिथे तर रात्रीच्या असं बोलले की रात्रीच्या अलाउड नाही आहे, पण दिवस रात्री काम चालू आहे. तर त्यामुळे आपला काय त्याच्यावर सुपरविजन किंवा आपण कसं त्या आपल्या अॅनिमल्सच्या प्रोटेक्शनसाठी आपण काय केलं? तर इन्फ्रास्ट्रक्चर कोणी पण डेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट मध्ये नाही आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा होते तर ह्या सगळ्याचं आपण कसं प्रिकॉशन घेतो त्याबद्दल थोडं माहिती. ते अजून सुरुवात केली त्यांनी, परंतु ते आपल्या रिझर्व्ह फॉरेस्टच्या बाउंड्रीमध्ये अजून ते आलेले नाही, अजून बाहेरच आहे. नाही, पण मी आरेला बघितली, आरेकडनं त्यांनी केलंय. मग आरेकडे कोणाकडे आहे ते? आरेचा जो फॉरेस्टचा कोणाकडे आहे? आरेचा पार्ट आहे तो तुलसी RFO. तुलसी RFO कोण आहे? कारण आधी तर हे प्रदीप चव्हाण. अच्छा, आधी मोठे होते आणि आता ठीक आहे. मग मी त्यांना ते पण विचारलं होतं, कारण त्या दिवशी विचारली तर मला असं ते माझ्या सोबतच होते
पण आता असं समजलं नाही की त्यांच्या अंडरमध्ये ते सगळं, ते बोलले खाली सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं परमिशन सगळं आहे म्हणून त्यांनी काम चालू केलं. ठीक आहे, सर्व असू द्या, पण बिईंग अन अथॉरिटी ऑफ फॉरेस्ट आपण पण काहीतरी थोडंफार प्रिकॉशन घेणे आवश्यक आहे. तर ठीक आहे, आहे का आपण वाई WR करतोय पण UR आहे. ओके ओके. आता हा इथे माझी वडा, इथे काय आहे? मानपाडा. ओके. बोरिवडे. अच्छा, ही आता काय नाव आहे याचं? बोरिवडे. हा, बोरिवडा झालाय, बोरिवडे. अच्छा, वडे. ओके. आणि ही ठाकरवाडी. ठाकरवाडी. आता हा जो पूर्ण जो असा हा जो आहे याच्यात थोडंसं सांगा ना, की म्हणजे वेन यू मेक दिस काइंड ऑफ अ मार्किंग, व्हॉट इज इट? इट्स ग्रीन की किंवा काय? म्हणजे हा जो मॅप आहे तर हा जो मार्किंग असा व्हॉट इट सिग्निफाईज? म्हणजे हिल रिजन किंवा ग्रीन रिजन काय, म्हणजे व्हॉट डज इट सिग्निफाय असं मॅप? नाही, हिल रिजन म्हणूनच आम्ही, म्हणजे आता ह्याच्यात ग्रीनरी वगैरेचं काय नाही. हा जो माझं असं हा जो असं मार्क केलेला आहे ना, असा हा जो दिस सिग्निफाईज व्हॉट? हिल रिजन की ग्रीन रिजन की काय? हे हिल रिजनचे आहे. हिल रिजन. हो. हा. आणि हा पाणीचा आहे? नाही. मग हा पूर्ण येऊरचा पूर्ण मार्किंग आहे. प्रायव्हेट आहे ते, आणि हे सगळं फॉरेस्ट आहे. पूर्ण फॉरेस्ट. येस. हा प्रायव्हेट आहे. या ते मध्ये जे हे आहे ते प्रायव्हेट आहे. म्हणजे याच्या सराउंडिंग येऊर जे गाव आहे, येऊर विलेज, त्याच्या सराउंडिंग आपलं फॉरेस्ट आहे. म्हणजे ही पूर्ण फॉरेस्ट आहे आणि दिस इज अ प्रायव्हेट प्लेस वेअर प्रायव्हेट पीपल इज हॅव्हिंग. अच्छा, म्हणजे सराउंडिंग एरिया इज फॉरेस्ट आणि येऊर जी आहे ती प्रायव्हेट एरिया. मग याच्यात विलेज म्हणजे ती ग्रामपंचायत एरिया नाही, TMC मध्ये. TMC मध्ये आला, मग तर गाव नाही आहे ती, तर कॉर्पोरेशन मध्ये आला. मग पूर्ण ठाणे कॉर्पोरेशन एरिया कुठे आला याच्यात? कारण येऊर इथे आलं तर मग कॉर्पोरेशन एरिया पण कुठेतरी इथे पाहिजे. म्हणजे जो प्रायव्हेट एरिया आहे, हा, ह्याच्यातच आला कॉर्पोरेशन पण, याच्यातच आला हे पण कॉर्पोरेशन एरिया आहे. म्हणजे आता पूर्वी ते, सो दिस इज कम्प्लिटली बॉम्बे फॉरेस्ट सर्वे आणि ठाणा डिस्ट्रिक्ट. ओके, हा ठाणा डिस्ट्रिक्टचा हे केलं. ओके. 138 सीट नंबर आहे त्याच्यामध्ये. हा एक पूर्ण एक हे घेतो का जरा व्यवस्थित घे. हा इकडचं डेट कधीच आहे? हा जुना आहे. नाही, डेट पण कुठे घातला? एक मिनिट, डेट बघा कधीच आहे. आणि कारण ह्याच्यात म्हणजे आपल्याला थोडंसं व्हेरीफाय करावं लागेल त्याच्यात किती बदल झाला. आता ह्या कॉन्टूर मध्ये किती बदल झाला. कधीच आहे पण जुना आहे दिसते, पण डेट कुठे दिला? सीझन 1893 to 94 ब्रिटिश कालीन. मग त्यातनं ही टोपोग्राफी किंवा ही जी कॉन्टूर आहे किती चेंज झालाय, किंवा ह्याच्यातलं हे कमी झालं असेल कारण हा जुना आहे, एवढं क्षेत्रफळ होता. आता ह्याच्यात पण किती कमी झाला किंवा हा वाढला आपल्या फॉरेस्टकडे, असं पण आपण 600 वर्ष झाली ना याच्यामध्ये. तर ते थोडंसं आपण जो सॅटेलाइट इमेजेस आहेत त्यातनं आपल्याला मिळून जाईल. तर त्याच्यातनं पण समजेल की आपल्या इथे किती ते आले, म्हणजे आपल्या फॉरेस्ट एरियामध्ये किती ते आले. तर तसं प्रकारचं एक लिहून घेतलं तर बरं होईल. मला काय काय लागणार आहे ते थोडंसं, कारण एवढ्या वर्षात आणि कसल्या प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो झाला हा रिझर्व्ह फॉरेस्ट मध्ये. कारण काय आहे, रिझर्व्ह आणि प्रोटेक्टेड फॉरेस्टर्स आज सगळं इन्फ्रास्ट्रक्चर साठी हे सगळंच घेतलं जातंय. आणि जास्त करून मी जे TMC मध्ये जी बघितलं, जास्त करून हे TMCच्या जेवढा हॉस्पिटल म्हणा, पार्क म्हणा, ते सगळं फॉरेस्ट किंवा कांदळवन मध्ये जास्त करून ते हे झाले. तर हाऊ दे डिड सो, वेर इज द परमिशन ऑफ दॅट अँड हाऊ इट वॉज अलाउड. आणि जर ते पण होतंय तर याच्यातनं जो झाडं बिडं कापला गेला त्याच्या कॉम्पेन्सेटरीचं काय? सपोज आता आपल्या तर सपोज जे टनल पण येत आहे आता आरेमध्ये खूप सारे झाडं कापले गेले असणार, पण इथे तसं नाही कारण ही अंडरग्राऊंड कम्प्लिटली आहे. तर त्यामुळे तिथे काय कॉम्पेन्सेटरी केलं गेलं ते सगळं पण थोडंसं. आणि मेनली जे आता मी म्हटलं की किती फॉरेस्ट एरियाज किती हे झाले. येस, जो आहे हाऊ मच हेक्टेअर ऑफ लँड इट इज? ते आपला टोटल हेक्टेअर किती आहे? किती? 824. आणि पूर्वचं किती आहे? 428 428 पूर्व आणि 824 कुठे? पश्चिम. म्हणजे हा टोटल
ह्या 2 बिटांचा दोन बीटांचा. 5 पाकळीचा वेगळा आहे अच्छा. आणि कावेसर बीट हे जे 4 बीट आहेत हा. हे लागून कुठले आहेत. कुठले बीट आहे? कावेसर हा 5 पाकळी, हा येऊर ईस्ट आणि येऊर वेस्ट. वेस्ट. ओके. म्हणजे टोटल मग किती झाला? हे तर 2चे बोलले आता. हा. अजून 2चे अजून 2चे म्हणजे मग टोटल आपल्याला पाच मिळेल. करोडीचा 382 हेक्टर आहे हा. आणि कावेसरचा आय थिंक 356च्या आसपास आहे. अच्छा. ओके. टोटल जवळजवळ 1819 हेक्टर आहे राऊंडला. पण त्या हेक्टर प्रमाणे आता हे जे म्हणताय ह्या कुठल्या वर्षाप्रमाणे म्हणताय आणि आता किती आहे आणि त्याच्यात एन्क्रोचमेंट वगैरे झाले का किंवा त्याच्यात आपण काही म्हणजे जे आपल्या स्कीम्स प्रमाणे आपले जे जे स्कीम्स असतात जसं काही कॉम्पोजिट कमिटीज काय म्हणतात त्याला एक क्रिटिकल हॅबिटॅट कमिटी आहे का आपली क्रिटिकल हॅबिटॅट कमिटी? आपण त्याच्यासाठी काय केलं त्या कमिटी फॉर्मेशनसाठी? कारण पूर्ण जो वाईल्ड अॅनिमल्सचा प्रोटेक्शनसाठी ती कमिटी असते क्रिटिकल हॅबिटॅट कमिटी. मग ते कमिटी मेंबर्स कोण आहेत? आपण किती त्या मीटिंग्स घेतो? त्याच्या एनरिचमेंटसाठी आपण काय करतोय? किंवा हे जे कॉम्पेन्सेटरी कुठे कुठे जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काही काढलं गेलं आहे तर आपण कॉम्पेन्सेटरी ट्री प्लांटेशन जे होतो आपल्या रिजनमध्ये किती केलं गेलं किंवा आपण दुसरीकडे काय करतोय? हा जो आमचा एरिया आहे याच्यामध्ये मेजर आमचे एन्क्रोचमेंट्स आहेत ते FRA अंतर्गत जे ट्रायबल्स लोकांनी केलेले आहेत. आपण तेच जास्त करून करतोय की म्हणजे त्यांचा जो हे आहे. पण आता आपण जर बघितला ट्रायबल सर्व आपण आदिवासी म्हणजे आधी ते होते नंतर आपण आलं म्हणून त्यांना आदिवासी म्हटलं जातंय. पण आज आपण त्यांनी कुठे कुठे एन्क्रोच केलं ह्याबद्दल आपण जास्त करतोय. वेरेस मी जे म्हटलं की आपण ॲनिमल्स कसे वाढणार किंवा त्यांच्या पण जास्त ते वाढू नये ते पण आपण लक्ष ठेवणं. पण त्याशिवाय भरपूर एन्क्रोचमेंट्स आहेत जे लेबर वगैरेला आणून ते सेटलअप होतात. पण त्याच्यामुळे मी म्हटलं आपला जर बाउंड्री वॉल्स आपण केलं नाही, आपला फेन्सिंग वॉल्स नाहीये, आपला तिथे काही सिक्युरिटी सिस्टम नाहीये तर त्यामुळे एन्क्रोचमेंट्स वगैरे वाढतं. तर त्याच्यासाठी आपण काय केलं? कारण मी आपला जो SGNP कडनं जो मी बघितली तिथे पण गेट्स वगैरे नाही, असंच ओपन आहे, कुठून पण कोणी येत आहेत म्हणून एन्क्रोचमेंट वाढले. तर तसंच आपल्या येऊरमध्ये पण कुठे कुठे असे आहे का आणि त्याच्यासाठी आपण काय प्रिकॉशन घेतली? आमची सगळी ओपन बाउंड्री आहे हां म्हणजे 85% ओपन आहे. ओपन आहे. मग फेन्सिंग का करत नाही? फेन्सिंग आता ते सगळे लिगल. कारण मी आता कालच्या जेव्हा हे केलं तर त्याच्यात ते बोलले आता TE टेंडरिंग केलेलं आहे झालंय. आणि आता 1 मंथ मध्ये होणार आहे. चालू. हा. हां. पण व्हॉट स्टॉप? कारण आतापर्यंत किती वर्ष झाले आपण केलं नाही तर त्यामुळे थोडा स्पीड केलं तर जास्त बरं. आणि CCTV कॅमेराज वगैरे केला. CCTV पण आपल्या हिल्स मध्ये ते पण करणं गरजेचं आहे कारण त्यामुळे आपले सगळे वॉटर बॉडीज मातीने भरून जातात हो. है ना. होय. तर असं थोडंसं कारण हिली आपला हा पूर्ण येऊर जो हिल रिजन आहे तर त्यामुळे त्याच्यात जास्तीत जास्त CCTVचं जर केलं किंवा छोटे छोटे असे बंधारे केले. बरोबर. पण बंधारे करताना पण आपल्याला समज पाहिजे किती डिस्टन्स मध्ये पाहिजे, बरोबर. कसं प्रकारचं पाहिजे, किती हाईटचा पाहिजे. तर त्यासाठीच आमच्यासारखे ऍज अ म्हणजे हेल्प करायलाच माझं ओळख तर जलनायक म्हणून महाराष्ट्राच्या आहे आणि इव्हन जलप्रहरी म्हणून